व्हिडिओ बनवा द्या आता लागला झटका देऊला लागले आता फराले हो 2 किलोमीटर आल्या ना सामने तिकडे अर्जुनी बोरगाव विधानसभा क्षेत्रातील वडेगाव बंदा आणि तिकडच्या भागामध्ये मागच्या महिन्याभरांपासून वारंवार त्या ठिकाणी हत्यांचं कळप येत आहे आणि त्या ठिकाणी मका पीक मोठ्या प्रमाणात आहे. त्या मका पिकाचं प्रचंड मोठं नुकसान होत आहे. त्या संदर्भामध्ये शासनाकडे आपण त्या बाबतीतली मागणी केलेली आहे की त्या हत्यांच्या कळपाला या ठिकाणी काढून लावलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं शासन प्रयत्न पण करत आहे. त्या ठिकाणी हल्ला टीम पण बोलवण्यात आलेली आहे. आता त्या ठिकाणी वन विभागानं फेन्सिंग पण केलेली आहे आणि हे हत्यांचा जेवढा नुकसान झालेला आहे तर तो सगळं नुकसान भरपाई शासन त्या ठिकाणी देत आहे. आपल्या माध्यमातून फक्त विनंती एवढीच असेल का सरकार पूर्ण यंत्रणा त्या ठिकाणी लावलेली आहे. शेतकऱ्यांनी पण त्यांना त्याचं जे नुकसान होतं आहे त्या नुकसान भरपाई शासन त्याच्यात देतच आहे. लोकांनी पण थोडंसं हत्यांच्या मागं न धावता त्याच्या सावधानती बाळगली पाहिजे. शासन सर्वतोपरी ऑलरेडी प्रयत्न करत आहे. माननीय वनमंत्री महोदयांशी पण बोलणं झालेलं आहे आणि शासन त्याच्यात जो काही नुकसान झालेला आहे त्यांचा मोबदला पण देत आहे. आता काही शेतकऱ्यांना मोबदला दिलेला आहे. उर्वरित जो आहे तो पण शासन त्या ठिकाणी देत आहे. त्या हत्यांच्या संदर्भात मी त्या ठिकाणी 2दा भेटी दिलेल्या आहेत. गावकऱ्यांशी संवाद साधलेला आहे, अधिकाऱ्यांशी पण संवाद साधलेला आहे, वरच्या अधिकाऱ्यांशी पण माझं बोलणं झालेलं आहे आणि त्या ठिकाणी सगळी यंत्रणा ऑलरेडी कामाला लागलेली आहे आणि शेतकऱ्यांना जो काही नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई पण देण्यात येते. एकूण वडसा वन विभागातून 32 जंगली हत्तीचा कळप वडेगाव बंद्या येथे आलेला आहे. त्यांनी आतापर्यंत जवळजवळ 49 लोकांचे शेतपिकाचे नुकसान केली असून त्याच्यात वन विभागाने त्यांना 11,20,000ची मदत आतापर्यंत केली आहे. अजून मदत करणे कंटिन्यू सुरूच आहे. तसेच गावाच्या भोवती शेकोट्या पेटवून शेतीला सोलर फेन्सिंग करून आणि ड्रोनद्वारे त्यांच्याकडे त्यांच्या हत्तीच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. जिथे कुठे हत्तीची लोकेशन आम्हाला मिळते आम्ही लगेच तिथे ॲक्टिव्ह होऊन गावातले लोकांना आणि जीवितहानी नाही झाल्या पाहिजे म्हणून याच्यासाठी आम्ही त्याद्वारे लक्ष ठेवून आहोत. तर आपण ड्रोनद्वारे निगराणी ठेवतो. आपल्याकडे अत्याधुनिक ड्रोन आहे. त्या ड्रोनचा वापर करून आपण त्यांची लोकेशन जंगलातली घेतो आणि त्यांची मूवमेंट तपासतो की ते कोणत्या बाजूला आहेत. ज्या बाजूला त्याची मूवमेंट असेल त्या गावाकडे आपण टार्गेट करून त्या गावाला जास्त प्रोटेक्शन करतो. त्याच्या गावाच्या भोवती आपण मशाली पेटवतो, मिरचीची धूर करतो, फटाके फोडतो आणि सोलर फेन्सिंग शेतीला करून आपण शेतपीक वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत. आतापर्यंत किती आर्थिक नुकसान झालेलं आहे? आतापर्यंत 11,20,000चा सध्या तरी झालेला आहे, पण अजून आर्थिक नुकसान झालेला आहे. तो फायनल आकडा आल्यानंतर कळवण्यात येईल. शासनाच्या नियमानुसार जो GR मध्ये आहे त्यानुसार आम्ही त्याची कारवाई करत आहोत. काय आवाहन करणार आपण नागरिकांना एवढंच आवाहन करत आहोत की हत्तीचा मागोवा घेऊ नये, त्यांच्या मागे जाऊ नये, मनोरंजन म्हणून हत्तींकडे पाहू नये आणि शेतीमध्ये आल्यास त्याच्यावर थोडं लक्ष ठेवून शेतीची पिकाची नुकसान झाली तर वन विभाग त्यांना आर्थिक मदत देण्यास तयार आहे. तरी कोणी आपला पीक वाचवण्यासाठी वगैरे हत्तीच्या जवळ जाऊन त्यांना डिवचू नये एवढीच आमची वन विभागाची आव्हान आहे.